36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, महसूल विभागाशी प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हे अभियान संपूर्ण मंडळात राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जरहाड हे प्रमुख उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्यानं गंगापूर तहसीलदार नवनाथ वाघबड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आलाय. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर, गंगापूर पंचायत समिती सभापती कविता रवींद्र चव्हाण, मंडळ अधिकारी अंभोरे, शेतकरी नेते महेश गुजर, ज्ञानेश्वर महाराज खिल्लारे, आबासाहेब पाटील डोणगावकर, ग्राम महसूल अधिकारी गणेश लोणे, सुरेश ठेंगडे, गायके, गुन्हावत आदी उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तहसीलदार नवनाथ वाघबड म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये जाण्यासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी अडचण येऊ नये म्हणून मुख्यमंत्री बळीराजा आनंद शेतरस्ते योजना राबवणार असून हे रस्ते मजबूतीकरण करण्यात येणार आहे. मात्र हे रस्ते जर अतिक्रमित असतील तर अतिक्रमण करणाऱ्या लोकांचे आधार कार्ड आणि ॲग्रिस्टेक कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. सर्व शासकीय योजना बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. त्यामुळे पाणंद रस्ता, वहिवटी शेतरस्ते कोणीही अडवू नये, नाहीतर रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांचे आधार कार्ड, ॲग्रिस्टेक कार्ड सरकारच्या निर्णयाप्रमाणे ब्लॉक करण्यात येणार आहे. यावेळी डोणगाव मंडळातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामस्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी वैजापूर डॉक्टर अरुण जरहाडे उपस्थित न राहिल्यामुळे शेतकऱ्यांना कार्यक्रमासाठी हजर राहिलेल्या नागरिकांमधून नाराजी दिसून आली आहे. आता शासनाने एक नवीन योजना आणलेली आहे. मुख्यमंत्री बळीराजा ही पांदन रस्ते योजना सरकारने जाहीर केली. त्याची परवा आमदार महोदयांकडे बैठक पण झालेली आहे. आमदार महोदय या विधानसभा क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही एक डेटाबेस तयार केलेला आहे रस्त्यांच्या बाबतीमध्ये की नकाशावर असणारे रस्ते कोणते, नकाशावर नसलेले रस्ते कोणते, जे वहिवाटीत आहेत परंतु नकाशावर नाही, नकाशावर आहेत परंतु त्यावर अतिक्रमण झालेलं आहे, खुले रस्ते कोणते आहेत, अतिक्रमित कोणते आहेत. नकाशावर दाखवतंय डबल डॉटेड लाईन म्हणजे 18 फूट 20 फूट रस्ता नकाशावर दाखवतंय आणि प्रत्यक्षामध्ये 8-10 फूट चालू आहे. असे कोणकोणते आहे त्याची एक माहिती आम्ही गोळा केलेली आहे ग्राम महसूल अधिकाऱ्याकडून. तर ती माहिती आम्ही पंचायत समितीला दिलेली आहे, आपल्या तालुकास्तरीय यंत्रणांना पण देत आहोत. तर या माहितीच्या आधारे जे रस्ते अतिक्रमण मुक्त आहेत त्याची सुरुवातीला खडीकरण करण्याची जी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना, याच्यामधून हे मजबूतीकरण केलं जाणार आहे. त्यामुळं माझी आपल्याला विनंती राहणार आहे की जिथं 20 फुटाचा रस्ता नकाशावर आहे, आता 17-18 फूट आहे, 15 फूट आहे, तिथं आपण स्वतःहून पुढाकार घ्यावा की नकाशावर जो ज्या रुंदीचा आहे त्या रुंदीची जागा आपण अवेलेबल करून द्यावी. आणि आजकाल ही शेती ट्रॅक्टरवर आधारित झालेली आहे. शेतामध्ये आपल्याला वाहन आलं पाहिजे. आता आपल्या भागामध्ये कांद्याचं पीक चांगलं येतंय, त्याचं इतरही पीक आपण चांगल्या पद्धतीने घेतो. शेतात जर वाहन आलं, आपण प्रयत्न करून सुद्धा अतिक्रमण काढण्यासाठी जे शेतकरी अडवणूक करतात तर त्यांच्या योजना बंद करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. म्हणजे तहसीलदारांनी एकदा आयडेंटिफाय केलं हा रस्ता एवढ्या रुंदीचा आहे आणि त्यात जर अडवणूक करत असेल, प्रयत्न केला, समजावून सांगितलं, सुनावणी घेतली, ऑर्डर पास केली, तुम्हाला बाजू मांडायची संधी दिली, मोजणी केली, हद्दी पुन्हा कायम केल्या, एवढं करून सुद्धा जर तुम्ही अडवणूक करत असाल तर शासनाच्या तुम्हाला जे मिळणाऱ्या योजना आहेत जशी ॲग्रिस्टॅग असेल, शासनाने नोंदवलेलं आधार कार्ड असेल, हे ब्लॉक करायची सूचना परवा शासनाची आलेली आहे. त्यामुळे हे सर्व ब्लॉक करायची वेळ आपल्यावर येऊ नये. तुम्हाला आजकाल माहित आहे की त्या ॲग्रिस्टॅगचं काय महत्व आहे, आधार कार्डचं काय महत्व आहे. तर ही नामुष्कीची वेळ येऊ नये
यासाठी आपण स्वतःहून पुढाकार घ्यावा. शासन ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे त्या पद्धतीनं आपण सहकार्य करावं आणि याचा बेनिफिट घ्या अशी आपणाला विनंती आहे. याच्या पुढे जाऊन आणखी 2-3 सुधारणा शासनाने आणलेल्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत. एक एनए ऑर्डरसाठी आपण न्यूज जी 9 महाराष्ट्रासाठी पाटील साळुंके, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.